सकाराम भाऊ, सकाराम भाऊ बोलणार गळा काय म्हणता? सकाराम भाऊ चला बरं, टाका बरं खांद्यावर झोपून आपल्याला जाणार पोरीचा संबंध संबंध जोडायला जाणार. तो पोरगा नव्हता आलता का आपल्या आधी? तो तो आपण मोडला तो संबंध, तो डबल जोडणार आपल्याला, हे डबल जोडणार. मी नाही येत संबंध संबंध जोडायला, तुझ्या संबंध तू जोड बावा. अजून काही झालं तर मशीने दलाला फसवलं. पहिले तुझं माना कण्या कांडून राहायला. मी नाही येत संबंध संबंध जोडायला. सकाराम भाऊ, सकाराम भाऊ असं करू नका ना. त्या गलत फहमीत बोललो राजा मी. राजा माफ करा हो मला, मी माफी मागतो तुम्हाला. पण चाला राजा चटलोक चाला, पोरीचा संबंध जोडून टाकू. चांगले लोक आहेत ते, चांगले आहेत ना. कसा आहे भाऊ, मी काही येत नाही तुझ्या संबंधामध्ये. तुझ्या पोरीचा संबंध तूच जोड, तूच पाय काय आहे. पहिले मी 4-4 खेप म्हणत तुले संबंध चांगला चांगला, माणूस नामदेवराव चांगला. तू काय तू 2-2 दोरा नावरच ना भाऊ. नाही आपल्याला तर संबंध नाही पाहिजे. सख्या मापुरीला फसवतं का, मापुरीला कामाला झाडतं का? मी काल बुडू बा मग त्या संबंधात फालतू काम नसं. त्या घरून नाही मला काढून दिलं बाजून दलाल गिलाल करून छादरल्या का तुला मुले. आता म्हणतो की संबंध जोडायला झाला. मी एवढा पांचट टाकायला काय येणार? मी नाही येत. सकाराम भाऊ असं करू नका हो. बोललो मी गरम गरम मध्ये बोललो मी, माफी मागतो तुम्हाला. पण चाला राजा, माई पोरगी ते तुमची पोरगी तटलोक जास्त लागते. आता आपल्याला त्याचा फोन आलता ना मला, त्यानं मला काही सांगितलं की नाही लुच्च्यानं एकाही दोन, त्याचाच फोन आलता. भाऊ मी गलत फहमी सांगितलं, तुम्ही या जोडून टाका संबंध, चांगला आहे म्हणे संबंध. तुला जोडच्या माणसा म्हटलं ऐकलं काय? तिराईक माणसा म्हटलं ऐकलं, संबंध तोडून टाकला. त्याला पोरगी देत नाही म्हणस तू. मग चुकी कोणाची तू येई ना, तू पाय तो पाय, मला नको सांगू तू. मी 100 खेप सांगितले संबंध चांगला गाडा, पोरगा चांगला. म्हटलं ऐकलं काय? त्याच्या म्हटलं ऐकलं, त्याच ऐकतो आता. हो ना, मी मूर्ख आहे ना. तुमच्या पायातलं खेटर काढा, 2 खेटर मारा म्हणजे. मा चुकलं ना, चुकलं. मी माफी मागतो तुम्हाला सकाराम भाऊ, पण तुमच्याशिवाय मिळत नाही. तुम्हाला चालाच लागते तटलोक. मापुरी राजा भलं नाही करत काय सकाराम भाऊ? का सकाराम भाऊ असं करता का राजा? मी काही एवढा मोठा नाही रे तुला खेटर मारणारा, पण पहिले चूक करू नये. आणि आता कोणाचा फोन आलता रे तुले? पण काय सांगितलं त्यानं? त्याला आपण मांग भेटलतो, त्यांना नंबर घेतलता, तर त्यानंच मला एकाही दोन सांगितले ना की भाऊ तो पोरगा दारू पिते, हे ते डमुक टमुक. आणि आता काल त्याचाच फोन आलता की म्हणे भाऊ तो पोरगा लय चांगला आहे, सज्जन आहे, इमानदार पोरगा, तुम्ही संबंध करून टाका, तुमच्या पोरीच्या पायावर काही दगड पाडू नका, पोराला पोरगी देऊन टाका. त्यानं बोलवलं तटीसा. अरे बाबा तुझ्यासारखा माणूस पाहिजे का सांगे वांगी जा. आम्ही जोडचे असल्यावर सांगून राहिलो तर ऐकत नाही, तिराईत माणसाचा ऐकते तो. त्यानं फोन केला म्हणून ऐकलं, त्यानं संबंध मोडला तोडला. वाटते तुला काही जराची मनाची लाज रे? बापा माय चुकलं, ते चुकलं. मी तर म्हणून राहिलो चुकलं, पण आता जोडा लागते आपल्याला संबंध. काही हो चांगला आहे तो पोरगा, म्हणता चांगला पोरगा. अरे गड्या, त्याच्यासाठीच म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपल्याला जे वाटेन ते करे पाहिजे माणसानं. तू तिराईत माणसाचं ऐकलं, जोडच्याले सोडून दिलं, पोरगा चांगला होता ना. आता त्यांनी जर नाही म्हटलं ना तू आम्ही तुमच्या पोरीसोबत लग्न करत नाही, आम्हाला पाहिजे नाही तुमची पोरगी, तुम्ही बोगस आहे, मग काय करशील? त्यानं हातवर गेले तर हिचक लागेल. तर पुरे संबंध चांगला सांग बरं. त्यात आता वाईट कोणाचं होईन? त्या पुरीच होईन की नाही? संबंध चांगला संबंध जर नाही झाला तर मग का बेवड्या बावड्याला दिशील का तू? तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे, पण आता कसं माहीत चूक आहे त्याच्यामध्ये. आता मी ना ऐकायला नव्हतं पाहिजे, मा चुकलं ना. तुम्ही चाला चटलोक चाला, फक्त चाला तुम्ही. पाहू ना काय म्हणतात. दुसरं काही काम असतं तर मी आलोच नसतो, पण पुरीचा संबंध आहे, दोनाचे 4 हात होतात, चांगलं होते आपल्या हातून, म्हणून मी येतो. आणि दुसरं काही असतं मी आलोच नसतो. अरे बाबा मा चुकलं ना, मी तर हात पाय जोडून राहिले तुम्हाला, मा चुकलं. चाल, चुकलं नको करू आता, चाल. ते पोरगी कान माय पोरगी वाटल्या गेली म्हणा, पण आता कसं आहे, पण कसं बोल्यावर थोडस कंट्रोल ठेवायचं. त्या घरून काढून गेलं मला. आजचे संबंधात का आपली काय तर दल्ल्यान गिल्ल्यान, तू काय मग पोरी फसवतो काय, डमूक करतो काय, का एवढं बोलायला लागते का रे? तर पोरीला काय का मी का पेवात नेऊन टाकत होतो का? काय का माणूस आहे तू? पोरगी ते माही पोरगी का एवढा विश्वास माव तुला का? समोरच्या विश्वास ठेवला, माव ठेवला नाही. झाली माझ्यानं गलत फहमी, झालं नाही. सकाराम भाऊ माफ करा, मला माफ करा. चाल लोक म्हणतात तोऱ्याचा तो भाई पोरगी नाही देत मी, असा तसा कुठे बोलले, ढमूक पडले ना. आता आला त्याला माहिती आहे ना आपल्या घरी कोणता पाहुणा येत नाही म्हणून. सकाराम भाऊ पोर उभ्याच राजा, येईल घरी चारता का त्याचा? हा विचार. बाबू बोला ना काका. अरे बाबू तुमच्या काढला तो उत्सा लेंबड्या तोंडाचा, चिपट तोंड आहे त्याचं, लंबा,
मस्त जॅकेट मॅकेट घालते, पांढरे कपडे घालते. त्याचं घर कुठे आहे बाबू? कोण आहे रे मग? अरे म्हणे कोण आहे लेखा? उच्चा उच्चा लेंबडा वाईट म्हणजे पांढरे कपडे घालणारा कोण आहे लेखा? असा माणूस तर नाही. तो आपला काही काळ्या शिवल्याला आहे ना, मोठा घाल्या. तो नाही का जय कुठे वाहनाचा शिवल्याचा शिवल्याची घेऊन राहिले तो तोच ना. शिवल्याला येतो आमच्या गावातला. हो काय होतं बाप्पा? हा मोबाईलवर तेच नाव राहिलं शिवला. हा तो त्याचंच घर पाहिजे होतं बाबू. कुठे आहे त्याचं घर? कुठे? पण काय होतं बा? नाही थोडस काम आहे. काय नांदी लागले बाबा त्याच्या. डिफॉल्टर आहे तो, काही कामाचा नाही बरं. धड्या गांडीत बिबा घालणारा माणूस आहे. त्याच्या नांदी नका लागू तुम्ही. बेकार आहे तो. आपल्याला काही घेणं नाही बा. बापा यायले का फसवता का काय नाही सांगून देऊ दे मला. भाऊ तुम्ही कसं जाऊ नका बरं, त्या नांदी नका लागू. पुरा बोगस आहे तर आमच्या गावातलं कोणी ते नांदी लागत. पण त्याचा सोयरा धायरा असला तर काय करशील तर आपलं नाव तरी सांगून देईन शिवल्याला फालतू. सोयरा धायरा असतात त्यानं हे हो काय ते हो काय विचारलं असतं का? लेंबडा केलं असतं का? त्याचं नाव डायरेक्ट सांगितलं असतं. यालेच माहित नाही. हा नवीन आहे कोणी. अरे ऐकून घे रे हराम खरा. कसा माणूस आहे तो? पुरा फालटी आहे म्हणतात माणूस. बोगस आहे. काय ऐकून घे तू. त्याच्या म्हटलं ऐकत बसला. फोन आला तुला सुरू. आयले का तुझ्या पुरी जिंदगी खलास करावं लागायला. लेंबड्या तोंडा बाई. हो ना पुरा डिफॉल्ट दिसतो मला. अरे बाबू त्याचं घर कुठे ते दाखवू आम्हाला. असे सरळ गेले की तुम्ही डाव्या हातालेच घर. बरोबर बाबू जातो. चला सकाराम चला. हा चाल. आलं ध्यानात तू या लुच्च्या. आयल्या का कोणाच्या म्हटलं ऐकतं काही करत राहायचं. पोरं काय सांगून राहिले? डिफॉल्टर आहे तो माणूस. कामाचा नाही काही. अरे बापा गोडच बोलते ना बापा. तो मिठ्ठू सारखाच बोलते ना. माणसाला तास तर झशाच टाकते. काय सांगा. चला तर त्या घरीच जाऊ पहिले. चला हो ना त्याचं काय म्हणणं आहे. चालतं भाऊ आता भाऊन खायचा काही. त्यानं घातलं त्या पुरीया समुद्रात बोट. आता घे बोट. दे त्याला आवाज. त्या घरी येऊन तो आवाज नाही घेऊन राहिला. ऐकायच्या वेळेस लाज नाही तुले बेश्रमा. भाऊ दादा या हो बाहेर या हो भाऊ. आले रे गड्या हे आता. लोट बाप्पा गाडी लोट आपली. बोला भाऊ बोला. गड्याची तर पुरी मोडतोड व्हायला रे बापा. डायरेक्ट कसं व्हीलचेअरवरच आला आता. पुरा अगो दिसते मला. बोट व्हायला दिसते मला पुरा. अरे तुले काय लगन का भातुकलीचा खेळ वाटते काय रे? हो पहिले काय सांगितलं तुला की लगन बोलून टाका. पोरगा बदमाश आहे, दारू पिते, याचं काही नाही. आणि काल फोन करून काय सांगितलं तुला लुच्च्या? जाऊ द्या भाऊ तो विषय काय काढू नका आता. गलतफहमी झाली ते. तुम्ही जात दिसा. मी फोन लावतो द्यायले गड्याले. जाण संबंध जोडून टाका. करून टाका जे काय करायचं आहे ते. पोराचं काही टेन्शन घेऊ नका. पोराची फुल गॅरंटी मी घेतो ना. फुल. दारू पिणार नाही पोरगा. निर्व्यसनीय सुपारीचं खांडही खात नाही. वावर शिवर घरदार सारच ओके म्हणजे कारभार आहे. तुम्ही देऊ शकता पोरगी. बिंदास द्या बिंदास. मी गॅरंटी घेतो ना. लुच्च्या तुझ्या गॅरंटीची काय मला गरज आहे रे? तुला तर बिबा खातालचा लुच्च्या. अगाऊपणा करत राहायचं काळ जास्त. माणसानं आपल्याला चांगलं सांगलं नाही तोंड बंद ठेवा. अगाऊपणा करू नये. पुन्हा पोरीचं खराब करू नये. पांडे तू तर मोठा फळफळ करायचं असं तसं. भाऊन सांगितलं. भाऊ तर गेला निघून. लाज वाटते आता काही बेसरम. या पुरीचा सत्यानाश झाला असताना याचं काय गेलं असतं? चांगला पोरगा गेला असताना हातातून. यानं मला दादाचे फोन केले ना म्हणून तर माझी गडबड झाली. मग दिमाग काम करणं बंद झालता ना. हा मला चौदा फोन लाय ना. भाऊ लेखतो पोरगा दारोळ आहे. भाऊ लेखतो पोरगा असा. भाऊ लेख त्या पोराचा कांड आहे. त्या पोराची वाघोईल आहे. त्याचा आबा छिनालाय. त्याच्या आबाची वाघोईल आहे. असं सांगे ना मला फोनवर. मी बैकलो होतो ना. असं सांगितले कोणाची बी कसं का बाई बरोबर सांग बरं तू बाई. खरं आहे खोटा आहे माय? बापा भाऊ तुम्ही ना माणूस तर पाहायला पाहिजे बापा. कोण्या रंगाचा आहे तर? तुम्हाला बापा 4 माणसं सांगून राहिले की पोरगा चांगला आहे बापा. काही पायाचं टेन्शन नाही. आणि हा माणूस तुम्हाला सांगून राहिला की पोरगा चांगला नाही. असं नाही तसं नाही. मग तुम्ही ना कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे? त्याचे 4 माणसावर की या एकट्या माणसावर? बाई तेच तर गलती झाली भाई. 4 लोकांनी मी एका बाजूला टाकला आणि या माणसावर विश्वास ठेवला. म्हटलं एक माणूस चांगला तोंडाने सांगून राहिला न विचारता सांगून राहिला आपल्याला कसं वाचवीन माणूस. पण काय तर पुरा म्हणजे चांगला संबंध बोलणार राहता लुच्च्या. बापा भाऊ विश्वास कोणावर ठेवायला नाही पाहिजे. तुम्ही ना काऊन की माहित आहे काय या जमान्यात कोणी चांगलं सांगत नसते. आपला विश्वास आपल्यावरच पाहिजे. आपल्याला चांगलं वाटते ना आपण तेच केलं पाहिजे. दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवू कधी. हे एवढं लक्षात ठेवायचं. या माणसाचं काय सांगू तुम्हाला आता कारनामे. चालत्या गाड्याची खी काढते हा माणूस. विचारून पहा गावात कोणाला
तुम्हाला बी. सांगा आता माझी बायको माया ऐकून नाही ना. सांगा ही माझी बदनामी करून राहिली. सांगा बायकोला शपते का माया? चुप बसणं वरच्या घरात जाईन तो. पहिलेच तर मला डोकं दुखून राहिलं, हातपाय दुखून राहिले, व्हीलचेअरवर काम आलं बाय. थोडीसा फडफड करून राहील, चवर करून राहील. बरोबर नाही माणसाचं बोलणं. आता मी खरं आहे ते सांगून राहिले ना बापा. काय दुसऱ्याच्या याच्यात बोट घाला, बोट घातली की असं होते ना मग. काय भाऊ आता सांगा काय करावं लागते ते सांगा बा तुम्ही. काय आहे तर तो संबंध आम्हाला पोचवण्यात आला त्या पोरा घरी. तुम्ही कसा मोडला तो? चला तर लवकर चला. भाऊ मी लंगडा आहो ना बापा. व्हीलचेअरवर काम आहे आपलं. मला येता येत नाही ना. पायदल चालता आलं असतं, येता आलं असतं, तुम्ही तुमच्या मागं पोयतच आलं असतं ना. मी चालले जा सरकी. कोणाला विचारा नामदेवचं घर, कोणी सांगते तुम्हाला माहितच आहे घर म्हणा. तो काही विशेष नाही ना. आता चालले जा. पहिले घातला बिबा, तानी वाटली लाज, आता तरी याले लाज वाटून राहिली. माहित आहे ना गावातले लोक शादतील म्हणून तर येत नाही. तू आता व्हीलचेअर समोर राहिला आम्हाला. अरे तुला अक्कल नाही पांड्या, कोणाचा ऐका कोणाचं नाही. तर बसला या खरकट्याचं ऐकत. चाल मुकड्यानं ढोल चाल. हो चाला भाऊ. तुम्ही खोटं काऊन बोलले? त्याच्यासोबत जा लागत होता ना बापा. संबंध तर मोडलाच होता तुम्ही ना, पण निदान नाही तर आता जोड्याले जरासं चांगलं होईल ना बापा. असे कामं करसान तर. तुला काय समजतो? झेंडपे तडसा गेलो असतो तर त्याने बाई पुरी काढली असती ना, अशी तशी केली असती ना. तोंड दाखायला जागा नसती राहिली ना मले. म्हणून नाही गेलो मी. ते काय सारा मागलं टेच होतं, तडीसा मारत येतो 2-4 झपके मले. म्हणून या व्हीलचेअरचा सहारा घेतला मी. बसलो हिच्या. हे तरी कामात आली, घरात पडेल होती तर. चाल मुकड्यानं आता घरी. घरात हयद लाव मला हयद. चला हा पुढे. हा लोट व्हीलचेअर लोट. चाल लोटो व्हीलचेअर. नाटकन भल्ले मोठे नाटक शिकून राहिले का मले? सारखे राहू उभे. चालता नाही येत का? बाबा त्याच्या हात जवळ धुपूट पाडलो. आई बाप्पाच बोगस आहे. बाप्पानच मारला ना बोले. थांब तू घ्या थांब. मोत्या मा बापाली मी सांगतो ना आता. थांब. शक्ती कपूर काही भुलला नाही ना. एकदा मारा का तुम्ही पण डबल औकात करतोच ना आता. थांबा तुम्ही दोन्ही डोंगरी औकात करतो मी आता. आई वा दुखून राहिलं. आता जमलं की कसे खाल्ले झपके. त्याच लायकीचे होते ना तुम्ही. मार खाणारच होते, मला माहितच आहे ना. हे तुम्ही अशी कारनामे केली की नाही, एकदा तुम्ही मार खाता. आणि तो बी जबरदस्त चांगला त्या बुड्याच्या हातचा. तुमचा बाप मस्त हाणते, पण मला पटते त्या बुड्याच्या हातचं मारणं तुम्हाला. घालसा ना आता बोट कोणाच्या याच्यात. याचं चांगलं नाही दिसत, त्याचं चांगलं नाही दिसत. आता कसं झालं स्वतःच? आताच पाहणं कसं झालं तुमचं तर. हातपाय झाले हे कोडे. हे असं असते मग. तुझे तोंड बंद ठेव. तू सांगू राहिलो मी अर्च्या. मा डोकं खाऊ नको. पहिलेच तर माझ्या हातपाय कामातून गेले. लय मारलं मला जाईन. जाय गरम करू नाही. आणि लवकर जाय गरम पाणी कर. चांगलं शेक माग आता. फडक्यानं चांगलं गरम फडक्यानं जाय. होय ते मला अजिबातच सांगायचं नाही तुम्ही. तुमचं काय आहे तर हळद कर, गरम पाणी कर, येऊ कर आणि तेऊ कर. मी काही तयार नाही ते करायला. अधिकारी नाहीये मी. तुम्ही करसान कारनामे, मी का तुमच्या भोवती तेच करू काय? हळद लावून गरम पाणी कर. 10 दिवसातून बापा हाच तुमचा घोर काही ना काही. हळद लावून, मीठ लावून, तूप लावून, तेल लावून. हेच असते कधी. बायकोची ना ऐकत नाही बाय. कसं नवऱ्याने एवढं धुतलं का आतलंय ना, तरी बायको मलेच बोलून राहिली. कोण भाग घ्या तर भांडण करायला जाय ना. त्याला सांगणं शोधून त्याला चांगलं माझं करण्यासाठी कपडे फाडलं त्याच्या पुढे. मला मारलं त्यानं. पहिले ऐकलं मी ना तुमच्या म्हटलं. पहिले केले तुम्ही म्हणसान तसं नाटक मी ना. जाय त्याच्या पुढे कपडे फाडणे. आता मी समजदार आहे. नादान नाही की मी तुमच्या म्हटलं पहिले ऐकलं आता नाही ऐकत. काही करायला होता का मला? कारनामे तुम्ही करसान आणि मी जाऊ का त्याच्या पुढे? आले काही कोणाचा संबंध मोडा यांना देणं काही गरजच नाही ना. एकट्यात काय घालायचं? मुकाट्यानं आपलं काम पाहायचं, आपलं घर भलं वावर भलं एवढं करायचं. एकट्यात काय तोंड घालायचं खुपशाचं? पुरी शिल्लक आहे रे बापा. हे हिच्या काय पुरा. चाल बस बापा. हे काही आपल्याला बसही म्हणणार नाही, हातही धरणार नाही. अरे देवा लागलं रे बोले बापा रे. आई मस्त येऊन राहिलं. फाउंडेशन सोडलं ना बापाने. फाउंडेशन सोडलं. गेले कसा बसू मला ते टेन्शन बोललो. अर्चे जरा शिक लावणं मागून माग बोलाले. लय दुखून राहिलं. मला मशीन तो मागचा उरला सुरला तर तो लाव बापा. लय दुखून राहिलं आई.
मुळा ना मग लोकांचे संबंध संबंध मुळे आपली लाज नाही वाटत मी तुम्हाला नाता म्हणता हेद लांब तुटला मले तेच काम करतो मी तुमचं आपल्याला अजिबात सांगायचं नाही आता मला हे लांब ते लांब गरम पाणी करून हयदला सांगून राहिली मी तुमचं तुम्ही पायात द्या काय आहे तर एवढ्या बारीनं अन्न हयत गरम करू शकणं माझ धुंगण शेक माई पाठ शेक लय जोडलं मले लय मारलं जाईल आता मी अशी कुठाने नाही करणार नो अजिबात नाही करणार कोणाच्या मनात बोलणार मी जाणारही नाही ना कोणा घरी दारी तुला सांगतो मी तुमचं तेच चालते ना एवढ्या बारीने हे कर आणि ते कर एवढ्या बारीने तुमचं 100 खेप झालं तेच ते म्हणणं किती काय ऐकू तुमचं बस झालं आता नाही ऐकत मी तुमचं तुम्ही पायात बसा ऐकत नाही का तू नको ऐकू थांब तुझे काम पुढचं मग सांगतो मी शकते उपरांत मी बोलत नाही गे मी आता परचे असं करू नको ना जाय ना अन्न नवराव ना मी तुझ्या तू करशील नाही तर कोण करीन मायाचं कोण करीन बायकोले नवऱ्याची गाठवी तुला लागते टाइम पडला तर तुला सांगतो तू काहीच करत नाही बायो नाहीच म्हणतो बरोबर आहे तुमचं द्यायला लागते ना नवऱ्याची धून पण कधी नवरा चांगला असला तेव्हा तुम्ही का चांगले आहे का तुमचं करू मी तर तुमचं बाबा वर्षातून तर 6 महिने 8 महिने हेच चालते बाबा मार खाणं मग तेच करत बसू का मी तुम्हाला हेदला मिटला तिकडे ते बंद आता सगळं बरोबर नको ऐकू पाहिजे काय चाल ना ह्या माणसाजवळ काही थांबायला पुरत नाही भलतं घर आणला होते हा माणूस हेला तेला नामदेव चुकलं आमचं हात जोडून मी तुम्हाला कसं माफी मागतो बा कसं मी सांगे वांगीच्या याच्यात गेलतो बायका बायकीचं थोडस झालतं मला फोन येत होती त्याच्यामुळे गडबड झालती तर कसं आपलं जे काही आहे मी तसं माझी पोरगी तुम्हाला द्यायला तयार आहे बा राजा माफी वांगे काय गरज आहे आता कसं चूक भुली झाल्या त्या गोष्टी होतच असतात समजणारे कामच तसे असतात कसं असते काही माहित पडलं की माणसा मनात डाऊट तयार होतेच ना असते तुमच्या ठिकाणी जर मी बी असतो मला जर काही माहित पडलं असतं तर नाही तेच केलं असतं जे तुम्ही नाही केलं ती माणसा असं वाटते ना की आपल्याला एक पोटचा गोळा आहे फसला नाही पाहिजे आपली पोरगी आहे लगन का दादा खेपत असते काय बरोबर आहे तो तुम्ही विचार केला तो बरोबर विचार केला नामदेव तुम्ही लय समजदार माणसा राजा पण तुमच्या गाठला माणूस होता की शिवल्या त्यानं फसवलं आम्हाला त्यानं फोन केला मले 4 खेप फोन करे दिवसातून भाऊले तसं पोरगा असा आहे तसा आहे माणूस मग बैठते ना माणूस माणसाचं मनस्थिती नाही राहत ना म्हणून तो घोर झालता तुम्ही फक्त भया अरे गावातले 4 लोक दुसरे तुम्हाला चांगले सांगून राहिले आणि तो शिवल्या काही कुठे एक माणूस तुम्हाला वाईट सांगून राहिला तरी तुमच्या लक्षात येऊन नाही राहिलं अरे त्याचं कामच आहे बोटो घालायचं माझ पोरगा आहे तो मला माहित आहे कसा आहे तर मी त्याच्या फंद्यात नाही पडत राजा तुम्ही त्याच्या नांदी लागली होती हा गडी कसा आमचा पांडू ऐकतच नाही कोणतीच गोष्ट ऐकत नाही त्याचीच गुबांडी घडी आणते म्हणते भाऊ त्यानं मला सांगलं फलानं बिलानं हे विचारच भलता बरं द्या आता चुकलं माय आता काय त्याला इलाज नाही आहे कसं माझ्या डोक्यात कसं आता मला फोन आला बुवा मग कसं मला माहित नाही असा माणूस आहे की तसं आहे की ढमूक आहे की टमूक आहे कसं माणसाचं कसं राजा माझी पोरगी देणं होती डाऊट मनात येते हो म्हणून झालं ते आता माझ्यानं कसं मग 15 घ्या तुम्ही चूक भूल माफ काही विषय नाही ना आता कसं तुम्ही काय हातपाय जोडू नका बा चुकलं काय करू नका जे झालं ते झालं तर गेले पावला आता पुढे काय करायचं ते पहा फक्त आता कसं पुढे कसं ऐक जा ना कोणा म्हटलं नाही तर मग कसं आपला साखर पुडा होईल टिके लागतील शिदुऱ्या येतील एकामेकाच्या घरी मग म्हणतात का पोरगा बदमाश आहे असं झालं तसंच झालं हा संबंध तुटला असं नाही व्हायला पाहिजे बघता हो बापा ती एक लक्षात ठेव जा कसं आपला होईल म्हणजे संबंध गिंबंध झाल्यावर म्हणतात आम्हाला पोरगा पसंत नाही फलाला नाही कसं म्हणजे तर तो विशेष करू नका आता संबंध तुटणार नाही याची गॅरंटी मी देतो ना लागल्यास तुम्हाला 100 रुपये स्टॅम्प पेपर लिहून देतो मी काही विषय घेऊ नका तुम्ही आता पण लोक झाली गलत फहमी झाली ना ते समोरच्यानं फोन केला म्हणून गोड झाला तो भाऊ आता काही होणार नाही पस्तावा आहे त्या पांडुली आता तो लय म्हणजे आता कसं मनानं रडून राहिला तो आता पण काय दाखवून तुम्हाला कसं आहे जाऊ द्या निभा हे आता द्यायला तयार आहे तो पोरगी अजून बी कसं 2 खेप दाखवून 4 खेप विचार करा अजून 2 दिवस टाइम घ्यायला लागलाच तर आम्हाला काही नाही आता तुटला पाहिजे म्हणून संबंध कसं अजूनही 4 चौकात तुम्ही चौकशी करा बंदा गावात आमच्या फिरा लहान लेकराली चेरा बुटेली चेरा
बायला विचारा, कोणाला विचारा का म्हणते. कोणा जर काही खराब सांगितलं तर दोषी आम्ही. हा, अजून चौकशी करू शकता तुम्ही. हा तुम्ही खरंच चौकशी करू शकता बरं अजून बी. आमचं काहीच म्हणणं नाही. पुऱ्या गावात फिरा, बच्च्याला विचारा तुम्ही. नाही नाही बाबा, चौकशी केली चुल्यात मी काहीच करत नाही, कोणा घरी जात नाही, दारी जात नाही बापा. नाही ते पटतच नाही आता आपल्याला. नाही बापा, खालू खराबे लोक चांगलं असलं तरी कसं वांगलं करायला पाहिजे बापा लोक. नाही बापा, मी चौकशी नाही करत. आपलं तुमचं जुटलं समजा, जुटलं आपलं. अरे पांडे, मी तुला पहिलेच म्हणून मी चौकशी करू नका. चौकशीत काही लोक काही शोधे नसतात. एक सांगते काही तर एक सांगते काही. मावर विश्वास ठेवतो, माणसं चांगली आहेत. कशी माणसं माणूस किती बोलून राहिले, किती माणूस किती बोलतात, कशी माणूस काय आहे झाली. वा सकाराम फुल माणूस किती माणसं आहेत बा. काहीच नाही बा, काही राग नाही, लोभ नाही, काहीच नाही. देवासारखे माणसं. मी नाही म्हटलं राजा आधी तो सायाचा शिवले तो भोयला आपल्याला दन करून टाकू आपण. संबंध आणा खूप वाटी अटीच टिके लावून टाकू. चला मित्र, हुरळू दाखवा आपण उद्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. मित्र हो, शेतकरी हो मी. थोडी मदत करा, व्हिडिओ बनवतो, मेहनत करतो, पण कसं व्ह्यूज येत नाही. तुम्ही तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअरच करत नाही. व्हॉट्सअपले पाठवा, अशी टेलिग्रामले पाठवा, सर्वीकडे आपली लिंक शेअर करा. बंधन नाही ना आपलं काही. तुम्ही सपोर्ट कराल तर पुढे जाऊ. बनवायला आम्हाला उत्साह वाटेल. व्ह्यू आले तर कसं माणसाला थोडं अजून वाटते, माणसं काहीतरी करा नवीन. कमेंट्स करून सांगा.